ठिकाणं काय कोर्टात नाही ते आपण जे औन म्हणलात ना औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली त्याची सगळे बनवा बनवी नाही, नाही, आता हरकत नाही पाहिजे आता आपला नाही मी तुम्हाला दुखवत नाहीये दुखवायचं असं माझी भाषा मी वेगळंच बोलतोय मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही माझी विनंती काय तुम्हाला जेवढं करू वाटतंय काय- तेवढं समाजासाठी करा मी आंदोलन करणार नाही नाही, असं करू नका तुम्हाला जेवढं तुम्ही करू वाटतंय तेवढं आंदोलन करा करूनही तुम्ही अशा- राजीनामा बी देऊ नका तुम्ही बसले आमच्या संघ लय झालं लांबून का म्हणत नुसतं मी आहे तो आहे मागं तुम्हाला काय जाऊ दे तिकडे काय तुम्हाला वरगडीचं मला वरगडीचं वरगडत जाऊ दे तिकडे समाजात तरी नाही, चालेल ना पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना नाही तर ते तर प्रामाणिक असते तर आतापर्यंत हायब्रिड गायचा स्टे मिळून गेला असता सुप्रीम कोर्ट मिळून गेला असता आपण मिळू जागा स्टे 94 लोक मिळाला 94चा विषयच वेगळा आहे मग ह्यात त्याचा जोडा नाही जमत नाही का ते? 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल करताना आयोगाचा 94 काय संबंधी त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते मग पोटजात उपजात मराठीची करा त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव आता याचा प्राश्चित आपण बघू राहिलो त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना आता सत्तेवर कशाला आणलंय आता ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना अहो खोटं नाहीये त्यांनी धनगरांना धोका दिला समजा आरक्षण देऊ मराठ्याला देऊ याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना तुम्ही धोके द्यायला लागलात नाही, नाही, मग करा 94 प्रमाण काय अडचण आहे त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठीची पोटजात कोणी बी होत नाही का काय अडचण आहे 94 त्यांच्यात जर 10 पोटजात येतं आपल्या सुद्धा 4-5 आहेत 94 मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या आणि आज त्याचं प्रायश्चित आपण करतोय पण लक्षात घ्या पाटील ज्यावेळी मराठा आरक्षणाचा द्यायचा मुद्दा तयार झाला स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं दुर्दैवानं सरकार बदललं त्यांचा तर आरक्षण आपलं त्यांचा करत जे आर झालं. सुद्धा सरकारनंच बनवलाय आपला जे आर पण पण आपल्या सरकारनंच लोकांना- बनवलाय तुम्हीच बनवणार आता सुद्धा मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय तुम्ही सगळे रूल लागू करायचे 2001च्या कायद्याचे 2000च्या कायद्याचे 1931ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी 1921ची लिहून दिली 1800ची लिहून दिली 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला म्हणलं तुम्ही त्या जे आरमध्ये घ्या साहेब ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही मराठ्यांचे पुरावे आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत अपमानित नाही करत तुम्ही मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय जर तुम्ही मानला गेला नाही सरकारी दस्तावेज निजामाचा आहे शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राही केला जाणार नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली ना देशाने इंग्रजाची त्यांची कसं काय मान्य केली हे बघा हे तुम्हाला सांगतोय आम्ही फक्त तुम्ही करणार नाही करणार सत्ताधीश तुम्ही आहेत हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरकारी दस्तावेज आहे कोल्हापूर संस्थान सातारा संस्थानपेक्षा मोठं कोणीच नाही त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून 1994ला आधारच नाही ना जे आरला आमच्या लेकराबद्दल वेगळं वागता दुसऱ्याबद्दल एकच काय वागताय तुम्ही भांडण येत आहे तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून 10 महिने दिले साहेब बोलशी की नाही 10 आज 10 महिने झाले काय चुकीचं भांडतोय राव मी तुमच्या हातून जर माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आज भांडण उद्या प्रेम बी करील ना तुम्ही जर म्हणता भांडूच नको तो आंदोलन बसू नको उद्या माझ्या पोरात वाटलं होते 58 लाख नोंदीतले व्हॅलिडेज दिल्याने एक दुसरं हैदराबाद गॅजेट काढले अहो नाही देत प्रमाणपत्र तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही सरकारने सांगितलं कचाकच नाव सांगू नाव तुम्ही करता सस्पेंड त्याला नाव सांगवतो वरून डायरेक्ट सीएम ऑफिसून फोन आला सध्या थांब म्हणलं ते बिचारायला नोकरी करायची गेलं थांबून अर्ज दाखवायचे का तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत मी तुम्हाला एकट्या म्हणतात मारण्याचा अर्ज दाखवतो मुख्यमंत्री असं फोन करतील आता आपण मी ऑफिस म्हणतोय. ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विचारतात काय गांडीत दम आहे कोणाचा फोन लावायचा अहो त्याचा झोका नदीत बांधिते हे इथं तिथं नाही सुळ्या बाबळीचे काटेचे फडणवीस साहेब म्हणी एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते कसला काटा काढणार आणा तुम्ही नाच काढा आणा नाही तर कुणी आणा खूप सतत नाही तो काटा डबल काय आहे मी खोटं बोलत नाही मी सत्यता सांगतोय तुम्हाला तळतळीने सांगतोय ऐका तुम्ही पण मुख्यमंत्री आपण आक्षेप घेतात त्यांचा विषयी संबंधच आयला त्यांचा नाहीच म्हणल्यावर तुम्हाला सांगतो का टप्पर आहे कोणाची याची नाही सांगू शकत हो नाही सांगू शकत अधिकारी बी नाही आणि फडणवीस साहेबाला विचारल्याशिवाय दम नाही कोणात काम करायची इथं रिअल आहे मी काय हा दोष नाही द्यायचा तर मी त्याविषयी लाट साहेबाला सांगितलं तुम्ही आमचं देऊन टाका कशाला नाव ठेवतो आम्ही म्हणून मी आपल्याला विनंती कशाला ठेवूत मी एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा त्यांना एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा एकदा आतापर्यंत तुम्ही दिलं ना सगळ्याला
एकदा मराठ्याला देऊन बघा. बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी. जाऊ द्या, तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट, आमचा हक्काचं मान्य आहे तुम्हाला, बरोबर. देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. पण ते गॅजेटप्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो झाले ना 10 महिने, आता बाकीच्यामध्ये थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ येऊ 10 महिने. आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची नाही, तेवढे पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ठीक आहे, ते तुमचा आकडे तुम्ही, पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो मी ऍडमिशन म्हणतोय. नाही. समजा आता 10वी 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील.